नंदुरबार जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कामगिरी करत गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतुसांसह एका इसमास ताब्यात घेतलाय। ही कारवाई 7 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बाल अमराई गावात दिलीप अर्जुन गावित नावाचा इसम विनापरवाना गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करतोय। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक तात्काळ कारवाईसाठी रवाना झालं। पथकानं बाल अमराई गावात जाऊन पंचासमक्ष संशयिताच्या घरासमोर आवाज दिला। एक इसम बाहेर आला। त्याने आपलं नाव दिलीप अर्जुन गावित, वय 47 वर्ष, राहणार बाल अमराई, पोस्ट विसरवाडी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार असं सांगितलं। सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तर देत होता, मात्र पोलिसांनी विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने आपल्या घरालगत असलेल्या शेडच्या सिमेंट पत्र्यांवर लपवून ठेवलेले गावठी पिस्टल काढून दिले। पिस्टलची पाहणी केली असता त्यामध्ये पिवळ्या धातूचे 3 जिवंत काडतूस आढळून आले। यानंतर आरोपी दिलीप अर्जुन गावित यास ताब्यात घेण्यात आलं। त्याच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3च्या उल्लंघन, कलम 25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री विकास गुंजाळ, असई राकेश वसावे, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, अभिमन्यू गावित, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडले। दरम्यान अवैधरित्या कुणीही अग्निशस्त्र किंवा धारदार शस्त्र बाळगत असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी। माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलं आहे। 24 लाईव्ह न्यूज महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।